श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. स्वामी महाराजांच्या कृपेने तुमच्या सर्व इच्छा पूर्ण होत, हीच मी स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आज या नवीन व्हिडिओला सुरुवात करते. तर येत्या शनिवारी म्हणजे 25 जुलैच्या दिवशी आलेली आहे मोठी एकादशी, देवशयनी आषाढी एकादशी आपण याला म्हणत असतो. तर शनिवारी आषाढी एकादशीच्या दिवशी गाईला खाऊ घाला ही एक वस्तू. ही वस्तू खाऊ घातल्यामुळे 24 तासामध्ये चमत्कार होईल, घरामध्ये अखंड लक्ष्मी नांदेल आणि घरामध्ये भरभरून पैसा येईल. तर असा हा उपाय आपल्याला कधी करायचा आहे, त्याचबरोबर कोणत्या वेळेमध्ये करायचा आहे, त्याचबरोबर एकादशीचं महत्त्व काय असणार आहे, अशी बरीच माहिती व्हिडिओमध्ये देणार आहे. तत्पूर्वी चॅनलवर नवीन असाल चॅनल सबस्क्राईब करायचं आहे आणि शेजारचं बेल आयकॉन प्रेस करायचं आहे. तर आपल्या हिंदू धर्मामध्ये देवशयनी आषाढी एकादशीला अनन्यसाधारण महत्त्व आहे. ही एकादशी वर्षातून एकदा येत असते. या एकादशीला वारकरी संप्रदाय जे असतात तर ते दिंड्या घेऊन पंढरपूरच्या पायी दिंडी घेऊन जातात. आणि बघा या दिवशी आषाढी वारी जी असते तर वारकऱ्यांसाठी खूप महत्त्वाची असते. त्याचबरोबर आषाढी एकादशीच्या दिवशी काही उपायसुद्धा केले जातात. हे उपाय आपल्या घरामध्ये जर केले, आपल्या मुलांसाठी आणि आपल्या पतीच्या त्याचबरोबर कुटुंबाच्या प्रगतीसाठी खूप फायदेशीर ठरत असतात. बघा आषाढी वारी जी असते तर ही श्रीहरी भगवान विष्णूंना समर्पित असते. कारण श्रीहरी विष्णू जे असतात ते निद्रेमध्ये गाढनिद्रेमध्ये असतात. त्याच्यामुळे बघा आषाढी एकादशीला जे आपण उपाय करत असतो तर त्यांचा श्रीहरी भगवान विष्णूंचा आशीर्वाद आपल्याला लागत असतो, मिळत असतो. तर शनिवार आषाढी एकादशीच्या दिवशी गाईला खाऊ घाला ही एक वस्तू. म्हणजे बघा आपल्याला काय करायचं आहे, आषाढी एकादशीच्या दिवशी सकाळी लवकर उठायचं आहे. उठल्यानंतर दोन्ही हात जोडून विठ्ठलाचं आपल्याला नामस्मरण करायचं आहे. त्यानंतर बघा आंघोळीच्या पाण्यामध्ये तुम्हाला थोडंसं गंगाजल टाकायचं आहे आणि पवित्र असे स्नान जे आहे तर ते करायचं आहे. त्यानंतर तुम्ही तुमच्या देवघरामध्ये जर विठ्ठल रुक्मिणीची मूर्ती असेल किंवा मग श्रीहरी भगवान विष्णूंची मूर्ती असेल तर याच्यावरती तुम्ही अभिषेक करायचा आहे. त्यांना फुलं त्याचबरोबर तुळशीपत्र हे अर्पण करायचं आहे. जर तुमच्या आसपास कुठं मंदिर असेल विठ्ठल रुक्मिणीचं किंवा श्रीहरी कृष्णाचं मंदिर असेल तर तिथे जाऊन तुम्ही तुळशीची पानंसुद्धा अर्पण करू शकता, मंजुळा अर्पण करू शकता. तर त्याचबरोबर बघा तुम्हाला या दिवशी श्रीहरी भगवान विष्णूंसाठी तुमचं नामजप जे काय असणार आहे तर श्रीहरी विष्णूंचं विष्णू सहस्रनामाचं तुम्हाला जप पठण करू शकता. त्यानंतर बघा तुमची देवपूजा वगैरे झाल्याच्या नंतर हा उपाय जो आहे तर तो तुम्ही करू शकता. तर या दिवशी बघा आषाढी वारीच्या दिवशी जर तुम्हाला अन्नदान करता आलं तर खूप महत्त्वाचं ठरणार आहे. या दिवशी तुम्ही अन्नदान करू शकता. त्याचबरोबर हा जो उपाय जर केला तुमच्या घरामध्ये बघा अखंड लक्ष्मी नांदण्यासाठी, जर घरामध्ये पैसा टिकत नसेल किंवा आलेला पैसा कोणत्या ना कोणत्या मार्गातून घराच्या बाहेर जात आहे, तुमच्या कष्टाला तुमच्या मेहनतीला जर यश मिळत नसेल किंवा मग बघा तुमची मुलं खूप शिकलेली आहेत, डॉक्टर इंजिनियर पदवी धारण केलेली आहे परंतु त्यांना नोकरी मिळत नाही किंवा पाहिजे अशी नोकरी मिळत नसेल किंवा मग कुटुंबाच्या प्रगतीसाठी हा जो उपाय जो आहे तर तो तुम्ही करू शकता. म्हणजे बघा हा उपाय जो आहे तर आपल्या सर्व गरजा आहेत तर ह्या गरजा पूर्ण होण्यासाठी, इच्छासाठी, आपल्या इच्छास्फूर्तीसाठी हा जो उपाय जो आहे तर तो तुम्ही करू शकता. उपाय कसा करायचा आहे बघा, तुम्ही उपाय करण्यासाठी तुम्ही जो स्वयंपाक करणार आहे, जर तुमची एकादशी असेल तर तर मग तुम्हाला काय खाऊ घालायचं आहे. आणि जर बघा सर्वत्र तर प्रत्येकाची एकादशी असते परंतु ज्या वारकऱ्यांची किंवा तुमची जर एकादशी नसेल तर मग त्यांच्यासाठी सुद्धा हा उपाय ठरू शकतो. बघा माता लक्ष्मी जी असते तर ती गायीच्या रूपामध्ये असते. 33 कोटी देवी देवतांचा वास हा गायीमध्ये असतो. त्यामुळे हा जो उपाय आहे तर हा आपल्याला आषाढी एकादशीला म्हणजे 25 जुलैच्या दिवशी करायचा आहे. तर त्यासाठी तुम्हाला काय लागणार आहे, जर तुमच्या घरामध्ये चण्याची डाळ असेल तर तुम्हाला चण्याची डाळ जी आहे तर ती थोडीशी भिजवायची आहे. त्याचबरोबर तुम्हाला एक गुळाचा खडा घ्यायचा आहे. वाटीभर तुम्ही चण्याची डाळ घ्या आणि एक गुळाचा खडा घ्यायचा आहे. आणि ह्या ज्या वस्तू आहेत चण्याची डाळ आणि गुळाचा खडा, त्याचबरोबर तुम्हाला एक तांब्याभर पाणी घ्यायचं आहे. आणि जर तुम्हाला आरती घेता आली तर आरतीसुद्धा तुम्ही घेऊ शकता. फुलं घ्यायची आहेत, हळदी कुंकू घ्यायचं आहे. आणि जिथे बघा गाईचा गोठा असेल, जर तुमच्या घरी जर गाई असेल तर अतिशय उत्तम असेल. किंवा मग बघा तुमच्या आसपास कुठे गाई नसेल, गोठा नसेल तर तुम्ही इकडे तिकडे गोशालामध्ये जाऊन सुद्धा हा उपाय जो आहे तर करू शकता.
तर जिथे तुम्ही गायीपाशी गेलेला आहात तर गायीच्या चारही पायावरती तुम्हाला पाणी टाकायचं आहे. गायीला हळदी कुंकू लावायचं आहे. गायीला फुलं, चारही पायांवरती फुलं अर्पण करायची आहे आणि मनामध्ये ओम श्री विष्णुवे नमः, ओम श्री विष्णुवे नमः किंवा मग श्रीहरी विठ्ठल, श्रीहरी विठ्ठल, विठ्ठल विठ्ठल असा सुद्धा तुम्ही नामजप करू शकता. बघा, प्रत्येक देवामध्ये प्रत्येक देवी देवतांचा वास असतो, त्याच्यामुळे श्रीहरी विष्णुये नमः असं तुम्ही म्हणू शकता किंवा मग विठ्ठल विठ्ठल म्हटलं तरी चालणार आहे. त्यानंतर तुम्ही डाळ म्हणजे चण्याची डाळ जी घेतलेली आहे आणि गुळाचा खडा, तर तो गाईला असं खाऊ घालायचा आहे. खाऊ घातल्यानंतर गाईला हात लावायचा आहे आणि तुमच्या मनामध्ये जी इच्छा असेल, जर तुम्ही लक्ष्मी प्राप्तीसाठी हा उपाय करत असेल तर गायीला हात लावून म्हणायचं आहे की माझ्या घरामध्ये अखंड लक्ष्मी नांदू दे, माझ्या कुटुंबावरती कोणतंही संकट येऊ देऊ नको, त्याचबरोबर म्हणजे काही मी काम करत आहे त्याच्यामध्ये पूर्तता होऊ दे, अशी तुम्हाला इच्छा तुमची व्यक्त करायची आहे. आणि त्यानंतर तुम्ही घरी यायचं आहे. घरी आल्याच्यानंतर तुमचा जर उपवास असेल तर तुम्ही उपवासाला साबुदाणा खिचडी खाऊ शकता आणि संध्याकाळच्या वेळेला तुम्हाला तुळशीपाशी एक दिवा लावायचा आहे. तुळशीपाशी दिवा लावताना या दिवशी आपल्याला तुळशीला तुपाचा दिवा लावायचा आहे, एवढं लक्षात ठेवायचं आहे. अखंड लक्ष्मी प्राप्तीसाठी आपल्याला तुळशीपाशी एक दिवा लावायचा आहे. होईल एवढं नामजप आपल्याला श्रीहरी भगवान विष्णूंचं सुद्धा करायचं आहे. तुम्हाला विष्णू सहस्रनामाचं पठण जर करता येत असेल तर तुम्ही या दिवशी आवर्जून पठण करायचं आहे. तर असा हा जो उपाय आहे प्रत्येकाने आवर्जून शनिवारी आषाढी एकादशीला करायचा आहे. अत्यंत प्रभावशाली आणि सोपा उपाय आहे. श्री स्वामी समर्थ.